मला काही खायला प्यायला नकोय. बाबा नाही नको राहू दे. ईशाच्याई काय हो? या या. कशाला राहू देत. काल आम्हाला हकलून दिलं. हा घ्या. मला वाटलं होतं तुमची ईशा अगदी गुणी आहे, तिचं सगळं चांगलं व्हावं, पण काही योग दिसत नाही. म्हणजे माझा दादा एवढा अपेक्षेने आला होता, त्याचा फार विश्वास ना माझ्यावर, पण इथे अपमान करून घ्यायला आल्यासारखं झालं. अहो नाही, खरंच असं नाहीये. नाही हा, काल आमची एवढी सगळी शोभा केलीत आणि आज नाही म्हणताय. पण माझ्या दादाचा अपमान मी विसरणार नाहीये. आणि हे ईशा, तुझं हे जे काय वागणं आहे ना, हे अजिबात बरोबर नाहीये. या अशा वागण्यामुळे तुझं लग्न जमणार नाही, लक्षात ठेव. घ्या. तुमच्यामुळे, निमकर तुमच्यामुळे हे चांगलं स्थळ गेलंय. पुष्पा तू जरा शांत हो. शांत बोलले. अहो तुमच्यामुळे एक चांगलं स्थळ गेलं. आणि काय हो, त्या सरंजामे बरोबर फिरायला जाते सांगितलं का नाही मला? खोटा बोललात तुम्ही दोघंही माझ्याशी. बरोबर आहे, या घरात माझी काही किंमतच नाहीये ना. आणि नोकरीचं काय घेऊन बसलीस ग त्या? अगं पैसेवाला स्थळ होतंय. काय आहेस अशी तू? मला राहायचंच नाहीये तुमच्या बरोबर. तुम्हाला काही पडलेलीच नाहीये माझी. ही मी निघाले. मी मूर्ख ग. मलाच काळजी तुझ्या लग्नाची. राहत अशीच बिन लग्नाची. मला काय बापलेक राहा एकटे. मी चालली तुझी आई निघाली. नाही राहत आता तुमच्या बरोबर. हा अगं आई काय करतेस? चपला कुठे आहेत माझ्या? पुष्पा अगं काय चाललंय तुझं? ते पिशवी आणि इकडे ती. उगाच रागराग करू नकोस ग. रेग करू नको. बोलले. अहो चांगलं स्थळ घालून बसलात. नाही पण तुला सांगू का, ते स्थळ गेलं हे बरंच झालं. काय तो मुलगा कसा बसला होता, गुळगुळीत मुळमुळीत. त्याचे वडील काय वाटेल ते बोलत होते, पण हा मात्र एक शब्द बोलत नव्हता. अहो आज्ञाधारक मुलगा असेल. बावळट होता बावळट. अरे ज्या मुलीसाठी तो एक शब्द बोलू शकला नाही, तिला काय सांभाळणार आहे तो आयुष्यभर? का नाही सांभाळणार? गुळमुळीत काही नसतं बर का. पैसाच महत्वाचा निमकर. पुष्पा अगं पैसा म्हणजेच आयुष्यात सर्वस्व नसतं ग. आणि मी साधा माणूस आहे, आणि माझी ईशा सुद्धा साधी आहे. आम्हाला नाही पैशाची हाव. दरिद्र्यात घरात चालून आलेला पैसा नकोय तुम्हाला. हो नकोच आहे मला त्यांचा पैसा, आणि त्यांचा मुलगा सुद्धा. अरे त्यांनी त्यांच्या मुलाला जाऊन काय वाटेल ते बोलावं. माझ्या मुलीची लायकी काढणारा हा कोण? आणि मला काही त्या घराशी संबंध जोडायचे नाहीयेत. मी तुला सांगतो, मी त्या घरात मुलगी देणार नाही. त्या माणसांचं अगदी बरोबर बोललात. काल मी यांच्या जागी असतो ना, तर मी सुद्धा हेच म्हटलं असतं. येऊ का? या. निमकर हो बसा ना तुम्ही. हा आता खरं काय ते ऐका. हो ईशासारखी मुलगी आणि तुमच्यासारखं घर आम्हाला शोधून सापडणार नाही हो. आम्हाला पसंत आहे. हो पण रुपालीची आई. हो ते सगळं विसरा हो. अच्छा. अहो काल काहीच खरं नव्हतं. हो. मी मुद्दाम तसं वागलो. काय असतं ना, आमच्या सारख्या पैसेवाल्या स्थळांना मुलींकडून इतका विचित्र अनुभव येतो ना, म्हणून सावध राहावं लागतं हो. आता बिपिन सारख्या मुलाला गटवायला मुली इतक्या खोटं बोलतात, म्हणून मी काल परीक्षा घेतली आणि त्यात ईशा अगदी उत्तमरित्या पास झाली. 100 पैकी 100 मार्क. आम्हाला बिपिनचे लग्न ईशाशीच करायचंय. साखर आणते. नाही पण आम्हाला आमच्या मुलीचं लग्न एवढ्यात नाही करायचं. काय हा
तुमचं काय मत आहे ते आलंय माझ्या लक्षात. हरकत नाही, आमची अजिबात हरकत नाही थांबायला. म्हणजे हो, ईशाच्या बाबांना वाटतंय की ईशानं शिक्षण घ्यावं, तिनं नोकरी करावी. अगदी बरोबर आहे त्यांचं. तिला संधी मिळायलाच हवी. अहो, मी सुद्धा त्याच मताचा आहे. अहो, तेच तर सांगतोय. कालचं सगळं विसरा. विसरले? हे तुमचं मत असं अचानक कसं काय बदललं? म्हणजे मला तुम्ही काय म्हणताय नीट कळत नाहीये. हो, एवढ्या मोठ्या उद्योगपतींनी तिला नोकरीची ऑफर दिली आहे, त्याचा मान ठेवलाच पाहिजे की नाही? ईशा बेटा, तू जरूर कर नोकरी, ती जरूर कर. अहो, सरंजामे इंडस्ट्रीज कडून इतक्या सहज कुणाला नोकऱ्या मिळत नाहीत. बिपिन थांबेल तिच्यासाठी. हा, ही काळजी करू नका. येऊ? अहो, थांबा ना, चहा घेऊन जा. ईशानी केला. आता नको. अहो, परत परत प्यायचाच आहे की सुनबाईच्या हातचा चहा. अगं बाई, येतो. पिप्या, अरे पिप्या, बसला हातात मोबाईल घेऊन. अरे आता तयारीला लाग. मी तुझं काम करून आलोय. कुठलं काम? कुठे गेला होतास? शेजारी. लग्न पक्क करून आलोय मी. काय काय सांगतोस काय दादा? होय, ईशाला बिपिनसाठी मी होकार देऊन आलोय. तिची आई म्हणजे उडालीच असेल ना? हा, तिचे बाबा म्हणाले त्यात करायचं नाहीये लग्न. हो, मग जाऊ दे. इतकं काय महत्व देतोस तिला? मला वेगळ्याच गोष्टीचं महत्व आहे. रंजे, तुला कळत नाही ग. हेच कळते मला. तू इतका का भाव देतोयस त्यांना? अशा 56 मुली मिळतील आपल्या बिप्पूला. मिळतील, पण त्या विक्रांत सरंजाम्यांकडे नोकरी करणारी मुलगी मिळणार नाही. म्हणून तिच्यासाठी आम्ही थांबू असं सांगून आलोय मी. करू दे तिला नोकरी. हो बाबा, बरोबर आहे. पण मी काय म्हणत होतो, अरे चंप्या, तूच म्हणालास ना रात्री की ते मोठे उद्योगपती आहेत म्हणून. हो बाबा, त्यांच्या कंपनीकडून आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली होती आणि भरपूर सॉलिड पेमेंट पण मिळालं होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला का ऑर्डर दिली नाही काय कळलंच नाही. हो ना, मग आता शहाणा हो. त्यांच्याकडून दुसरी ऑर्डर तुला मिळवता नाही आली ना. अरे आता पोरीला तरी पटवूया. म्हणजे नेमकं काय करू मी बाबा? चंप काय नुसता. अरे इथेच राहा, रंजीकडं. कळलं? पोरीला पटव. त्या विक्रांत सरंजाम्यांची ओळख काढ, तिथे घुस आणि स्वतःचा बिझनेस वाढवायचा कसा याचा विचार कर. हा येडा. बाबा, हे खाऊ? हा, येस सर. तुम्ही लिस्ट ईमेल वर पाठवली आहे का? हो, मी ऑफिस मध्येच आहे, मी चेक करते. हो हो हो, येस सर, मी तुम्हाला कॉल बॅक करते. जेंनी, माझं सामान? नाही, तुम्हाला तेच विचारायला आलो होतो. तुमचा बॉक्स घेऊन कुठं चाललाय तो? नाही, तुम्ही कुठे चाललात का? बोलले नाहीत तुम्ही काही? मी कुठेही जाणार नाही. मी कशाला कुठे जाऊ? उलट मी तुम्हाला विचारते, माझं असं सामान का नेलंय? सरांनी सांगितलं असेल नाहीतर. झेंडे, तुम्हाला नक्की ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये? नाही ना, मला पण काय बोलले नाही. आता सरांनी काय ठरवलंय काय माहिती. आजपर्यंत कोणाची हिंमतही झाली नाही माझ्या केबिन मध्ये येऊन माझ्या गोष्टींना हात लावायची. आणि आज माझं सामानच काढून टाकलंय माझ्या केबिन मधून, ते मला न विचारता. सर, मला तर फायर करणार नाही आहेत ना? सरांचं काय सांगता येत नाही हा? पण तुम्हाला का असं वाटतंय की का करतील सर असं? आय डोंट नो. माझं सामान घेऊन चाललेत म्हणजे
आता ह्याचा अर्थ मी काय घेऊ? मायराजी हे बघा, तुम्ही डोकं शांत ठेवा आणि विचार करा, का करतील सर असं? पण तुम्ही विचारा ना त्यांना. मग झेंडे, खूप वर्ष खूप प्रामाणिकपणे काम केलंय मी या ऑफिसमध्ये. आय डोंट डिझर्व दिस ॲट ऑल. मायराजी तुम्ही रडू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सरांना जाऊन विचारा. हे सगळं सांगा ना सरांना जाऊन, आणि जरा इमोशन जरा जास्त व्यवस्थित आणा, इंटेन्स आणा एकदम. कम इन. सर, मी परत कुठे कमी पडले का सर? काय झालं मायरा? सर मी पार्टीमध्ये जी चूक केली होती त्याच्यासाठी मी माफी मागितली सर. मी पुन्हा तसं करणार नाही हे मी प्रॉमिस केलंय तुम्हाला सर. मग माझं पुन्हा काही चुकलंय का? तुलाच माहिती. सर मला माहितीये, मी त्या दुकानदाराला, आय मीन ईशाच्या बाबांना, त्यांना मी साडी नेसायला लावली पार्टीमध्ये. ते माझं चुकलंय सर. इट्स ओके मायरा. हे बघ, कधी कधी कंपनीच्या भल्यासाठी असा एखादा निर्णय घ्यावा लागतो. ओ माय गॉड सर प्लीज 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 सर, असं करू नका. मी हवं तर त्यांच्या घरी जाऊन माफी मागते, पण प्लीज सर मला एक चान्स. सर प्लीज. खरं म्हणजे तुला सांगणार होतो मी की नवीन अपॉइंटमेंट आहे, पण तुझ्या डेस्क मध्ये नाही, इथे या नवीन कॅबिन मध्ये. सर अपॉइंटमेंट लेटर रेडी. गुड. झेंडे, तुम्हाला माहिती होतं? सर, आय थिंक मला निघायला पाहिजे. थांब. सर आय एम व्हेरी सॉरी. आय थिंक मीच कुठेतरी कमी पडली म्हणून तुम्हाला डिसिजन घ्यावा लागला. सॉरी. तुम्ही चांगलं काम करत होता, पण सरांना ते आवडलं नाही ना, मग त्याचा काय फायदा? मी निघते. तर कधी नाही नवीन मॅडम. आल्या. थांब मायरा, तिला कॉंग्रॅच्युलेट करायला तुला थांबलं पाहिजे. सर प्लीज प्लीज असं नका करू सर, प्लीज. झेंडे, अपॉइंटमेंट लेटर मायराच्या हस्ते नवीन मॅडमला देण्यात येईल. माझ्यासाठी नाही होणार ते शक्य, प्लीज. विक्रांत सरंजामेला नाही ऐकायची सवय नाहीये मायरा. मायरा, ऍटलीस्ट हे तरी सांगा की कोण आहे. उघडून बघ. वेलकम मिस मायरा कारखानेस, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट ऑफ सरंजाम इंडस्ट्रीज. Oh my God. Oh my God, sir. Sir, thank you so much. I can't believe this. का?
स्वतःवरचा विश्वास कुठे गेला तुझा? आय एम सॉरी सर. ऍक्च्युली मला वाटलं तुला वाटलं मी तुला काढून टाकेन. कंपनीत काम करणाऱ्या एका अत्यंत उत्तम आणि हुशार व्यक्तीला मी काढून टाकेन, तेही तुला न सांगता. आय एम सॉरी. ही नवीन जबाबदारी सुद्धा तुला तितक्याच हुशारीने आणि उत्तम पद्धतीने पार पाडायची. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. आणि त्यासाठी तुला एक असिस्टंट नेमले. आजपासून ती जॉईन होईल. नवीन असिस्टंट कोण आहे? कळेल तुला. ईशा, पर्स कुठे ठेवलीस? पर्स? अरे अगं वेंधळे, तिथे ओट्यावर आहे. ओ, कसं होणार आहे तुझं नवीन ऑफिस मध्ये कुणाच ठाऊक. सतत सगळं विसरत असतेस. झाली बेटा ऑफिसला जायची सगळी तयारी? हे घे. वा, कसं आहे ईशा, म्हणजे तू शहाणी मुलगी आहेसच, पण तरी सांगतो तुझ्या बापाला काही कधी असं मोठ्या कंपनीत नोकरी करणं नाही जमलं. हा, पण दुकानात मात्र एकदम इमानदारीत काम करतो बरं का. तेवढंच आपल्या हातात असते ग. तुला एक सांगतो, आपलं काम अगदी मन लावून प्रामाणिकपणे करायचं, अगदी दिल जान लगा कर. हो बाबा. आणि ऐक, गडबड करायची नाही, वेंधळेपणा करायचा नाही, घाबरायचं तर मुळीच नाही. हा, आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट नेहमी सांभाळायची बाळा, मालकांचा हुकूम सर राखो. पण खूप मोठा माणूस आहे तो, कळलं ना? हो बाबा, मी त्यांच्या विश्वासाला अजिबात तडा नाही जाऊ देणार. यशस्वी हो. येते. हो, निघ निघ, पहिल्याच दिवशी उशीर नको. चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय ईशा, ऑफिसला निघाले? हो. सॉलिड ग. तू ऑफिसला चाललेस आणि मी बघ घरकाम करते. पण तुझी लाईफ आता फुल सेट झाली का? अगं सेट कसली, आज पहिलाच दिवस आहे. काही जमतंय का बघू आज. जमेल का तुला? पण तुझी मज्जा आहे. जॉब विक्रांत सरंजामेंकडे, लग्न आमच्या बिपिनशी. वाव, और क्या चाहिए यार लाईफ में. फुल टू सेट. बरं ऐक, मला उशीर होतोय, मी निघते. बाय. तुम्ही एकदम सेट झालात नवीन केबिन मध्ये मायराजी. वा, क्या बात. वा. चेंडे, तुम्हाला सगळं माहिती होतं, पण तुम्ही मला सांगितलं नाही. तुम्ही रडवलंय मला. विसरणार नाहीये मी. हुकमाचे ताबेदार, दुसरं काय मायराजी. पण झेंडे, हे सरप्राईज मला ना खूप आवडले. आय ऍब्सोल्युटली लव्ह दिस. पण दुसरं सरप्राईज काय आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. तेही सांगितलं असतं जर माहिती असतं तर. झेंडे प्लीज. मायराजी, पार्टी पाहिजे आता. काय किती मोठी पोस्ट मिळाली आहे तुम्हाला. झेंडे, पार्टी दिली म्हणून समजा, पण सरप्राईजचं नाव काय आहे ते तुम्ही मला सांगा. आमच्याकडे म्हणतात एकदा कानफाट्या नाव पडलं का की पडलं. तसं झालंय माझं. अहो, मगाशी सरांनी सांगितलं तेव्हा मला सुद्धा पहिल्यांदा कळलं. आय कांट बिलीव्ह दिस झेंडे. सर असं कसं वागू शकतात मला खरंच कळत नाहीये. मी पण तोच विचार करतोय. आपल्याला माहित नसताना रिक्रुटमेंट झालीच कशी आणि कुणी केली सगळी ही व्यवस्था. इंटरव्ह्यू साठी लाईन सुद्धा बघितली नाही. एक्झॅक्टली माय पॉइंट झेंडे. आपल्याला माहिती नसताना सरांनी असं डिरेक्टली कोणाला अपॉइंट केलंय. मला मला इतक्या सहजपणे नोकरी मिळाली. कसा विश्वास ठेवू सांग. हे केवळ तुझ्यामुळे झालंय. तू माझी प्रार्थना ऐकलीस. आता बाबांचं स्वप्न मी पूर्ण करणार. त्यांचं दुकान परत मी मिळवून देणार. त्यासाठी माझ्याकडून खूप मेहनत करून घे देवा.
हेच व्हायला पाहिजे माझ्या बरोबर. कायम मी अशी पॉझिटिव्ह होते यार माझी. बस आता खुरडत दिवसभर. रिपेअर करून येऊ का? नाही नको नको, उशीर होतोय. सगळं सांगायला लागतं.